नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 25 प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातील। कारण यापूर्वी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत। हे प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये आलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा। चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा, कारण पोलीस भरती देणाऱ्या इतर देखील विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचा थोड्याफार प्रमाणात फायदा होईल। त्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। सध्या सुरू असलेले डाटा लीक प्रकरण कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गूगल, पर्याय क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट, पर्याय क्रमांक 3 फेसबुक आणि पर्याय क्रमांक 4 आहे ट्विटर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ट्विटर। तुम्ही देखील तुमचे 25 पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मी ज्यावेळेस प्रश्न रीड करेल त्यावेळेस तुमचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा। यावरून तुम्हाला तुमचा स्कोर कळेल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ट्विटर। प्रश्न क्रमांक 2। भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? पर्याय आहेत 1, पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 2, पर्याय क्रमांक 3 आहे 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 5। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। भाषेचे एकूण मुख्य 2 प्रकार आहेत। हे 2 प्रकार कोणते तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा। प्रश्न क्रमांक 3। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वाक्य, पर्याय क्रमांक 2 स्वर, पर्याय क्रमांक 3 वर्ण आणि पर्याय क्रमांक 4 आहे शब्द। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाक्य। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 4। खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा? वाक्य आहे दशरथाने कैकेयीला वर दिला। अधोरेखित शब्द आहे वर। जो शब्द आपल्याला ओळखायचा आहे तो अधोरेखित केलेला आहे, तो शब्द आहे वर। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 क्रियापद, पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे विशेषण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाम। वर हे या वाक्यात नामाचे कार्य करते। प्रश्न क्रमांक 5। शब्दाच्या अविकारी जातीत लिंग, वचन, विभक्ती यामुळे डॅश डॅश होते। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बदल होतो, पर्याय क्रमांक 2 बदल होत नाही, पर्याय क्रमांक 3 सतत बदल होतो आणि पर्याय आहे 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सतत बदल पर्याय क्रमांक 2 बदल होत नाही। अविकारी जातीत शब्द, लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही। आपल्याला वरच्या शब्दातच कळते अविकारी म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही, त्यालाच काय म्हणतात? अविकारी। म्हणून प्रश्न क्रमांक 5 असा होईल शब्दाच्या अविकारी जातीत लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही। प्रश्न क्रमांक 6।
खालील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अरे रे, पर्याय क्रमांक 2 वर, पर्याय क्रमांक 3 म्हणून आणि पर्याय क्रमांक 4 आहे कशाला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरे रे. अरे रे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. केवल प्रयोगी अव्यय हे उत्कट भावना व्यक्त करतात, म्हणून त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. तर या वाक्यात तर या प्रश्नाचे उत्तर आहे अरे रे. अरे रे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 7 निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे गवई, पर्याय क्रमांक 2 आहे पपई, पर्याय क्रमांक 3 आहे सोई, पर्याय क्रमांक 4 आहे भोई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पपई. पपई हे निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द आहे, बाकी सर्व अनेकवचनी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 8 पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत ते ओळखा किंवा लिहा. तर वाक्य आहे ही वस्तू मी इंग्लंडहून आणली. वाक्य आहे ही वस्तू मी इंग्लंडहून आणली. तर आपल्याला या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत हे ओळखायचे आहे. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पंचमी विभक्ती, पर्याय क्रमांक 2 षष्ठी विभक्ती, पर्याय क्रमांक 3 संबोधन विभक्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे चतुर्थी विभक्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंचमी विभक्ती. ऊन, ऊन अशा प्रकारचे शब्द शेवटी जर आले तर ते पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणून वरील वाक्य ही वस्तू मी इंग्लंडहून आणली या वाक्यातील नामे आणि सर्वनामे ही पंचमी विभक्तीमध्ये आहेत. पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन, हून अशा प्रकारचे आहेत. तर षष्टीचे चाचीचे हे आहेत. संबोधन म्हणजे एक प्रकारची हाक अशा प्रकारचे आहेत. आणि पर्याय क्रमांक जो 4 आहे त्या विभक्तीचे प्रत्यय किंवा प्रत्यय आहेत सलाते आणि सलानाते. प्रश्न क्रमांक 9 विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रत्येक, पर्याय क्रमांक 2 सामान्य रूप, पर्याय क्रमांक 3 अव्यय आणि पर्याय 4 आहे शब्द सिद्धी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला सामान्य रूप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10 ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात किंवा कोणत्या प्रकारची नामे वापरतात, पुरुषवाचक नामे वापरतात. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तृतीय पुरुषवाचक सर्वनामे, पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना आपण तृतीयवाचक पुरुषवाचक नामे वापरतो. तृतीय पुरुषवाचक नामे आपण वापरतो. प्रश्न क्रमांक 11 खालील वाक्यातील योग्य वाक्य कोणते. पर्याय आहेत. क्रियाविशेषण हे अव्यय असते. प्रिंट करताना म्हणजेच टाईप करताना वरच्या वाक्यात अव्यय हे टाईप झाले नाही त्याबद्दल क्षमस्व.
पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय आहेत. पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण अव्यय नाहीत. आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 12 संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आगम, पर्याय क्रमांक 2 क्रिया, पर्याय क्रमांक 3 कर्मणी आणि पर्याय क्रमांक 4 आहे अख्यात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अख्यात. संस्कृतमध्ये क्रियापदाला अख्यात असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बाई वह्या आणतील, बाईंनी वह्या आणल्या, पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे बाईंनी वह्या आणल्या होत्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे बाई वह्या आणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाईंनी वह्या आणल्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बाईंनी वह्या आणल्या हे सिद्ध क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 14 पुढील वाक्यापैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे ते ओळखा. वाक्य असे आहेत पर्याय क्रमांक 1 सौरभ कॅरम खेळत आहे, पर्याय क्रमांक 2 माधवी पेपर वाचत आहे, पर्याय क्रमांक 3 बाबांनी झाडाला पाणी दिले आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे दादा पुस्तक वाचत असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबांनी झाडाला पाणी दिले आहे हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे. वरील वाक्य सौरभ कॅरम खेळत आहे हे चालू वर्तमान काळाचे वाक्य आहे. तसेच माधवी पेपर वाचत आहे हे देखील चालू वर्तमान काळाचे वाक्य आहे. आणि दादा पुस्तक वाचत असतो हे रीती वर्तमान काळाचे वाक्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबांनी झाडाला पाणी दिले आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे. प्रश्न क्रमांक 15 इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्थानिक, पर्याय क्रमांक 2 साधित, पर्याय क्रमांक 3 सिद्ध आणि पर्याय क्रमांक 4 आहे पारदर्शक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिद्ध. इथे, आज, पुढे, मागे ही सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 16 प्रमाणदर्शक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते. कोणते अव्यय येते ते आपल्याला ओळखायचे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे प्रत, पर्याय क्रमांक 2 पोटी, पर्याय क्रमांक 3 भर आणि पर्याय क्रमांक 4 आहे कडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भर. भर हे प्रमाणदर्शक शब्दयोगी अव्यय आहे. हे प्रश्न मागील वर्षी झालेल्या म्हणजेच 2018 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत, म्हणून आपण हे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्ही देखील करा, कारण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 17 वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाची जो संबंध असतात त्यांना काय म्हणतात? प्रश्न असा आहे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कारकार्थ, पर्याय क्रमांक 2 विभक्तीचे अर्थ, पर्याय क्रमांक 3 विभक्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे विभक्तीचे संदर्भ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कारकार्थ. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 अनाचार, अन्याय, नवमेध, अहिंसा
हे शब्द कोणत्या समासात, इथं समासात आहे, इथं समासात झाला आहे त्याबद्दल सॉरी, येतात, कोणत्या समासात येतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 समाहार, पर्याय क्रमांक 2 उपपद तत्पुरुष, पर्याय क्रमांक 3 मध्यमपद लोपी आणि पर्याय क्रमांक 4 आहे नत्र तत्पुरुष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नत्र तत्पुरुष. या समासात अनाचार, अन्याय, न्यायोमेद, अहिंसा हे शब्द येतात. प्रश्न क्रमांक 19 परभाषीय शब्दांचे किती उपप्रकार आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 5 आहे 4 आहे 5. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. परभाषीय शब्दांचे एकूण 2 उपप्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 20 प्रत्येक गटित शब्द ओळखा. शब्द आहे पर्याय क्रमांक 1 निमर्म, पर्याय क्रमांक 2 अभ्युदय, पर्याय क्रमांक 3 आनंद आणि पर्याय क्रमांक 4 चराऊ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चराऊ. चराऊ हा शब्द प्रत्यय घटित आहे. प्रश्न क्रमांक 21 वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 3 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 5 व पर्याय क्रमांक 4 आहे 2. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. वाक्यातील विधानावरून वाक्याचे एकूण 3 प्रकार होतात. ते वाक्य आहेत केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. हे वाक्याचे मुख्य 3 प्रकार विधानावरून वाक्याचे होतात. प्रश्न क्रमांक 22 अभंगाचे मुख्य प्रकार किती आहेत? हा प्रश्न देखील मागील वर्षी झालेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेला आहे. प्रश्न असा आहे अभंगाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 आहे 2 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. अभंगाचे मुख्य 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 23 खालील वाक्यातील अलंकार ओळखा. पण वाक्य इथे टाईप झालं नाही, आपण हा प्रश्न स्किप करूया. या पुढील प्रश्न आपण घेऊ. प्रश्न क्रमांक 24 आम्ही गहू खातो या वाक्यातून कोणता शब्द शक्तीचा अर्थ व्यक्त होतो? प्रश्न 24 असा आहे आम्ही गहू खातो या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा अर्थ व्यक्त होतो? पर्याय आहेत वाच्यार्थ 1, 2 आहे व्यंगार्थ, 3 आहे लक्षार्थ आणि पर्याय क्रमांक 4 आहे भावार्थ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्षार्थ. आम्ही गहू खातो या वाक्यातून लक्षार्थ हा शब्दसिद्धीचा प्रकार व्यक्त होतो. प्रश्न क्रमांक 25 या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 चुकीच्या पद्धतीने केलेली म्हण ओळखा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गुळाचा गणपती साखरेचा नैवेद्य, पर्याय क्रमांक 2 अति तिथे माथी, पर्याय क्रमांक 3 पाचामुखी परमेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 आहे चढेल तो पडेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुळाचा गणपती साखरेचा नैवेद्य ही म्हण चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. हे प्रश्न आपण जसेच्या तसे मागील वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जसेच्या तसे घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.